भारतामध्ये महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये सर्वायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। दरवर्षी सुमारे 1,25,000 महिलांना हा आजार होतोय आणि जवळपास 75,000 महिलांचा यामध्ये मृत्यू होतोय। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा एक संसर्गजन्य व्हायरस आहे आणि हा संसर्ग दीर्घकाळ जर शरीरात राहिला तर तो पुढे जाऊन सर्वायकल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो। तज्ञांच्या मते सुमारे 85% सर्वायकल कॅन्सर प्रकरणांमध्ये HPV संसर्ग आढळून येतो आणि याच पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जाणार आहे। दरवर्षी 14 वर्ष पूर्ण करणाऱ्या सुमारे 1,15,00,000 मुली या लसीसाठी पात्र असणार आहेत। लसीकरणासाठी UWIN पोर्टलवर स्लॉट बुक करता येणार आहे आणि ही प्रक्रिया कोविड काळातील लसीकरणाच्या सारखीच असणार आहे। 14 वर्षांचं वय निवडण्यामागे देखील एक कारण आहे। संशोधनानुसार या वयात दिलेली लस अधिक प्रभावी ठरते आणि दीर्घकालीन संरक्षणही देते। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये MSD कंपनीची गार्डासिल ही लस वापरली जाणार आहे, तर गावी या आंतरराष्ट्रीय लस आघाडीकडून भारताला तब्बल 2,60,00,000 डोस उपलब्ध होणार आहेत आणि त्यापैकी 1 कोटी डोस हे भारतामध्ये आधीच पोहोचले आहेत। दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली सेर्वावॅक ही स्वदेशी लस उपलब्ध आहे, मात्र तिच्या सिंगल डोस प्रभावीतेचा अभ्यास सध्या ICMR कडून करण्यात येतोय आणि जागतिक स्तरावरील अंतिम मान्यता या लसीला मिळाली नाही, त्यामुळे सध्या गार्डासिल याच लसीचा वापर होणार आहे। स्वीडन आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अभ्यासानुसार किशोर वयामध्ये जर आपण HPV लसीकरण केलं तर पुढील आयुष्यात सर्वायकल कॅन्सरचा धोका हा 85% अधिक कमी होतो। म्हणजे ही मोहीम केवळ लसीकरण मोहीम नाही तर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक प्रतिबंधात्मक मोठं पाऊल आहे। कॅन्सर झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो कॅन्सर होऊच न देणं हे अधिक प्रभावी ठरतं आणि हीच या मोहिमेची मध्यवर्ती संकल्पना आहे। आपल्या माहितीतल्या सगळ्या लोकांना ही माहिती पटकन पाठवा। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।